द न्यू वीडियो। और आज हम लोग आए हैं भाईंदर सुक्का मच्छी मार्केट में। चलिए आपको दिखाता हूँ भाईंदर का सुक्का मच्छी मार्केट। लेट्स गो। और अभी हम पहुँच चुके हैं मार्केट के एंडिंग में, जहाँ पे हमें सुक्का मच्छी मार्केट का एंडिंग पार्ट दिख रहा है, क्योंकि हम स्टार्टिंग से वीडियो नहीं बना रहे, एंडिंग से स्टार्ट करेंगे और स्टार्ट में एंडिंग में जाएंगे, ऐसा कुछ है सीन। तो इधर बोंबील कशा आहे ते 500 असे बरेच ठिकाणी आपल्याला बोंबीलच बघायला मिळतात। आणि सुकी गर्दी कशी आहे? 600 रुपये। किती किलो असेल ती? ठीक। त्या बाजूला तिकडे समोर पण आहे, जो आपण स्टार्टिंग मार्केट आहे, आणि हा आपण एंडिंग पासून सुरुवात करत आहोत। ॲक्च्युअली हा मार्केट जो आहे तो सकाळी म्हणजे रात्री 12 वाजेपासून चालू असतो। आम्ही थोडा लेट पोहोचलो होता, 7 ते 8 वाजेला आलेला आहे। मार्केट संपत आलेलं आहे, जेवढा तुम्हाला दाखवता येईल तेवढा मी दाखवतो। चला आपण आता पूर्ण मार्केटात जाऊ। इथे आपल्याला मच्छी बघायला मिळते, जिथे बोंबीलचा हा वाटा, मीडियम साईज बोंबील 500 रुपये। 500 ना, चांगलं आहे। आणखी पुढे जाऊन बघूया। आधी बोलतात माझा पण व्हिडिओ काढा। कसा दिलाय व्हिडिओ? म्हणजे भाव सांग करा। 400। मस्त इथे दिसत आहे, चांगला आहे, म्हणजे कसं आहे, लष्करी बोलते एकदम जवळा चांगला आहे। अरे काकू तर एकदम फ्रेंडली वगैरे आपल्याशी। हे काय आहे? की दांडी आहे? कितीला दिली ती? 500। 500ला सुकी दांडी बरीच आहे। किती किलो असेल अंदाजे? 2 किलो दांडी 500 रुपये। आणि बोंबील 700। चांगले आहेत बोंबील पण। 600 दिला एक वस्तू चांगले आहेत। 500 तर बार्गेनिंग करून आपल्याला भाव पण कमी करून मिळते। कितीला आहे? 500ला सगळे 500ला आहे तसं सगळे। कमी करून 400 पर्यंत कमी करून मिळतील आपल्याला। मस्त। या काकू आपल्याला इथे दररोज असतात? तुम्ही प्रत्येक रविवारी? दर संडेला एक काकू असतो। ही मांदेळी कशी दिली? मांदेळी कसा वाटा आहे? 100 रुपये वाटा। 100 रुपये वाटा मांदेळी आहे। आणि बोंबील शेकडा 200 रुपये। 200 रुपये शेकडा आहे। आणि मांदेळी पण अशी चांगलीच आहे, एकदम सफेद, एकदम मस्त आहे। हातात घेऊन तुम्ही बघू पण शकता। हे रस्त्यावर मार्केट असल्यामुळे ते गाड्यांचा खूप आवाज येतो। की त्या बाजूला पुढे जाऊया, जिकडे मार्केट लागले स्टार्टिंगला तिकडे। असं रस्त्याच्या बाजूलाच मार्केट लागलेला असतो, आणि पहाटेच लागलेला असतो, खूप मोठा असतो। आम्ही आता एंडिंगला बसलेलो आहोत म्हणून काही जास्ती बघायला नाही मिळत आहे। ट्रॅफिकमधून बाहेर आल्यानंतर इथे आपल्याला मस्त सफेद मांदेळी बघायला मिळते। मांदेळी कशी आहे? सगळी का? 600 रुपये आहेत सगळे, आणि खूप जास्त आहेत। कशी दिली असं? 800 रुपयाला हे माकली सांगत आहे।
इथे पण अशी बरीच अशी मच्छी आहे वाकटी. ह्याला काय सांगतात ताई? हिम. लहान आहे एकदम बारीक आहे. हिम एकदम लहान आहे. आणि ही दांडी आहे 300 रुपयाला. पूर्ण काय हे सगळं नाही, हे सगळं 300 रुपयाला मिळून जाईल आपल्याला. 3 ते 4 किलो असतील, त्यापेक्षा जास्ती पण असतील. आणि हे पण ऑलमोस्ट 300 रुपयालाच मिळून जाईल. त्या बाजूला पण असं लागलेलं आहे मार्केट, या बाजूला पण असं मार्केट आहे. आणि भाव ऑलमोस्ट सगळीकडे सेमच आहे, 300 400. मच्छी तशी स्वस्त तर आहे. तिकडे मोठी कोलंबी आहे सुकवलेली आणि तिचा भाव बघूया आपण, विचारू. ती मोठी कोलंबी कशी दिली? 800 रुपये सगळी ना? 800 रुपये सगळे. ते मोठी कोलंबी आहे, ऑलमोस्ट 3 ते 4 किलो असतील. चांगले आहेत आणि वाकटे तर खूप मोठे आहेत. अशा प्रकारे आपल्याला इथे एंडिंगपर्यंत मच्छी बघायला मिळत आहे. आणि सुरुवात जी आहे ती इकडे श्री गणेश मंदिरपासून सुरुवात होतो. तिकडे बाजूलाच पोलीस स्टेशनसुद्धा आहे आणि तिकडे एंडिंगपर्यंत मार्केट जातो. अशी आपल्याला इथे बरीच मच्छी मिळते. आणि इथे बागडा पण आहे. हे कसं दिला? हे काय बागडा आहे ना? बागडा, सुका बागडा आहे. ती सुरमई आहे ना? ती सुरमई आहे. सुरमई कशी दिली? 600. 600ला 2 सुरमई. आणि ही 600ला 1 जी मोठी आहे. बोंबीला टोपला कसा दिला आहे? कसं दिलं बोंबील? 1200ला आहे सर. सगळे 1200ला आहे आणि हे 400ला आहे. असं म्हणजे मस्त मच्छी आहे. 120ला गर्दी आहे आणि ही 200ला आहे. ओके. आणि बागडा कसा दिला? 100. 100चा बागडा आहे तुला, एकदम मस्त आहे. आणि ही वाकटी 600ला. पूर्ण एक जोडी बांधलेली आहे असं. हां, मस्त आहे. आणि आपल्याला इथे आणखी ओली गर्दी आणि मुशी मिळत आहे बस. बाकी इथे मार्केट असं संपतो एवढा आणि तिकडे तसा मार्केट पूर्ण संपतो त्या बाजूला. तर मित्रांनो, या मार्केटमध्ये येण्यासाठी आपल्याला भाईंदर स्टेशनवरून जी आहे ती बस मिळते. आणि बसमध्ये बसल्यानंतर आपल्याला कंडक्टरला सांगायचं आहे की पोलीस चौकीजवळ सोडा. आपल्याला ते तिकीट देतात आणि तिकीटचा भाडा जो आहे तो 6 रुपये एकाचा पर पर्सन आहे. आम्ही दोघेजण आहोत, माझी बहीण पण आहे माझ्यासोबत. आम्ही दोघेजण आलो. आमचे 12 रुपये तिकीट झाले. आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. सो तुम्हाला जर यायचं असेल भाईंदर स्टेशनवरून आणि नंतर बस पकडून इथे पोलीस चौकीजवळ उतरायचं आहे. कंडक्टरला सांगितल्यानंतर आपण उतरू शकतो. आणि ती जी आहे तिकडे पोलीस स्टेशन आहे, इथे श्री गणेश मंदिर आहे. इकडे उतरल्यानंतर समोर आपल्याला इथे मार्केट दिसतो. तर अशा प्रकारे आपण आता इथे पोहोचलेलो आहोत. मार्केटसुद्धा संपलेलं आहे. आपणसुद्धा जात आहोत घरी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.